आज तुम्ही जो चित्रपट पाहिला, काय चित्रपट आहे आणि काय सांगाल? आशा सेविकांचे जे प्रश्न आहेत ते या चित्रपटातून मांडलेले आहेत. काय सांगाल? नमस्कार, मी बेबीताई संजय देशमुख, गाव देशमुखवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आटपाडी. माणूस जगला किती यापेक्षा जगला कसा याला जास्त महत्त्व असतं. प्रत्येकजण नोकरी हा करतच असतो, परंतु आशाची नोकरी अशी आहे की ते कोणी साध्य करू शकत नाही. आणि ह्या पिक्चरमधून आम्हाला असं वाटलं की जेणेकरून भागामध्ये एखाद्याची साथ घेऊन हे काम करू शकतोय असं नाही. हे बुद्धीचा खेळ असल्यासारखं बुद्धिबळानंच करावं लागतं. 22 मार्च 2019 रोजी कोविड आला. तेव्हापासून ही आशा कोविड योद्धा म्हणून भागामध्ये प्रसार झाला. त्यामुळं समाजात या गुलाबी साडीकडं वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. त्यामुळं हा पिक्चरही निघाला आणि आम्ही हा पिक्चर स्वतःचा पिक्चर आहे, आपण काय काम करतो आणि त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं यासाठी आवर्जून बघायला आलो. आणि राहिलेल्या सर्व आशांनी व गावातील सर्व ग्रामस्थांनी हा पिक्चर बघावा. तसेच साध्य फाउंडेशनच्या अध्यक्ष विद्या मोठे यांनी आटपाडी तालुक्याच्या सर्व आशा पंचायत समितीचा पूर्ण आरोग्य विभागाचा स्टाफ यांना मोफत पिक्चर दाखवला. त्याबद्दल मी त्यांची पूर्ण आभारी आहे. काय सांगाल? साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून विद्याताईंनी आणखी तुम्हाला आशा सेविकांना बरीचशी मदत केलेली आहे. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम खूप छान आहे आणि त्यांनी याच्या पुढेही काही अडचणी आल्या तर जरूर आम्हाला प्रश्न विचारा आणि मी त्यातनं तुम्हाला म्हणजे सहकार्य करेन असंही आम्हाला त्यांनी आव्हान दिलं आहे. साध्य फाउंडेशनचं काम कसं आहे? तालुक्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये त्यांनी कोविड काळामध्ये सॅनिटायझर, मास्क तुमच्या आशा सेविकांना काही मदत त्यांनी केली होती. हो, त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम खूप चांगलं आहे. आपल्या समेत आणखी काही ताई आहेत. ताई, चित्रपट कसा वाटला? चित्रपट पाहून छान वाटलं. त्याच्यामध्ये आशा स्वयंसेविका जेव्हा भागात काम करत असते तेव्हा त्यांना कुटुंबातून, लाभार्थीच्या कुटुंबातून विरोध होत असतो. तो विरोध झुगारून त्या मातेचा जीव कसा वाचवायचा याच्यासाठी खूप छान असं काम केलेलं आहे. चित्रपटामध्ये काय दाखवलेला आहे? कोरोना काळामधला जो संघर्ष आशा सेविकांचा तो दाखवला आहे का वेगळं काय दाखवलं? नाही, तसे एकूण आशांची कामं भरपूर आहेत, पण प्रत्यक्षात एकाच कामावर हा चित्रपट आधारलेला आहे. कुठलं काम आहे ते नेमकं? की हे काम गरोदर महिलेचा जीव वाचवण्याचं मोठं काम केलेलं आहे या चित्रपटामध्ये. गरोदर मातेचा जो संघर्ष आहे तो त्यांनी त्यामध्ये चित्रित केलेला आहे. हो. कोण आहे ते दिग्दर्शक, काय माहिती आहे का? दिग्दर्शक दीपक पाटील आहे. तुम्हाला त्या कलाकृतीबद्दल काय वाटतंय? छान आहे का कशी आहे? होय, छान आहे. आता यातून आशा सेविकांचं काय काम हलकं होईल किंवा कसं होईल काय वाटतंय? तसं पाहायला गेलं तर एकाच कामावर हा चित्रपट दाखवलेला आहे, पण आशाची याच्या व्यतिरिक्त खूप किती काम कामं आहेत. आशा सेविका करतात? 70 काम आहेत. सांगा की, 72 काम आहेत. एक सारांशमध्ये 2-3 सांगा. सगळ्यात महत्वाचं आता या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे ते गरोदर मातेचं आहे. गरोदर माता आहे, लहान मुलांचं लसीकरण आहे. त्यानंतर किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेचे शिक्षण द्यायचं असते. त्यानंतर डॉट म्हणजे TB झालेल्या व्यक्तीला औषधोपचार द्यावा लागतो अशांना. आणि त्यानंतर कुटुंब कल्याण चे केसेस म्हणजेच स्त्री शस्त्रक्रिया याचं टार्गेट दिलेलं असते अशांना, ते पूर्ण करावं लागतं. आज किती महिलांना हा चित्रपट विद्याताईंनी दाखवला? म्हणजे विद्याताईंनी आटपाडी तालुक्यातील पूर्ण 150 आशा स्वयंसेविका तसेच पंचायत समितीचा पूर्ण आरोग्य विभागाचा स्टाफ यांना पिक्चर तो दाखवलेला आहे. म्हणजे सगळ्या ज्या आशा सेविका आहेत त्यांना हा चित्रपट आवडलेला आहे. खूपच आवडलेला आहे. दिग्दर्शकांना काय सांगाल? बाकीच्या 72 कामावर देखील चित्रपट आला पाहिजे असं मला वाटतंय का? होय, याच्या अगोदर काही आशांनी पाहिलेला, त्याच्यामध्ये सांगितलं की एकाच कामावर आधारित आहे. तर आशांना भागात काम करत असताना खूप अडचणी येत असतात, त्या सुद्धा प्रत्यक्षात त्या चित्रपटामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजे होत्या. आणि आज आम्हाला जो हा चित्रपट दाखवला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप ऋणी आहोत. म्हणजे आम्ही आता अशा कर्मचारी आहोतच,
पण भागात आम्हाला खरंच भरपूर किंमत आहे. पण किंमत आली कोरोना युद्धापासून. पण तो चित्रपटामध्ये दाखवल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत की कुठेतरी आमची बाजू उचलून धरलेली आहे. आणि खरोखरच त्यात म्हटल्याप्रमाणे एखाद्या सामान्य माणसांना दवाखान्यात जाऊन आपली कोण दखल घेणार नाही, पण ही सामान्य व्यक्ती आपली दखल घेऊ शकते. ही आता सध्या प्रत्येक ठिकाणी चालूच आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की ही सामान्य व्यक्ती नाही, हिच्यापासून आपण कोणता तरी लाभ घेऊ शकतो. या चित्रपटात तो पूर्णपणे दाखवला गेलेला आहे. त्यामुळे आम्ही खरंच या चित्रपटासाठी म्हणजे उत्तेजित झालो होतो. आम्हाला हा चित्रपट आवडला आणि दिग्दर्शक दीपक पाटील यांना आम्ही मनापासून हे देतोय त्यांना की खरंच हा पिक्चर खूप छान आहे, सर्वांनीच बघावा. जनतेला की चित्रपट गृहामध्ये जाऊन त्यांनी हा चित्रपट जनतेला आम्ही आव्हान करू की म्हणजे ज्या आता एक आशाच नाहीये, कुठलीही महिला अंगणवाडी सेविका असू द्या किंवा एखादी कर्मचारी असू द्या, त्या महिलेला किती संघर्ष करावा लागतो तो ह्या चित्रपटातून दाखवून दिलाय. म्हणून प्रत्येक महिलेने, प्रत्येक घरातील व्यक्तीने हा चित्रपट बघावा आणि बाईचं आयुष्य म्हणजे फक्त कामाच्या मर्यादित नसून तिला सगळंच म्हणजे भोगावं लागते, ह्या चित्रपटातून दाखवून दिले त्यांनी. आद्य फाउंडेशनच्या संस्थापिका विद्याताई मोटे या त्रिसूत्री कार्यक्रम मध्ये सहकार्य करतात. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य. आणि त्यांनी इतकं महत्वाचं काम केलं की 150 आशांना पिक्चर दाखवला. आणि जर त्यांनी नसं दाखवला तर 50% आशा या पिक्चर बघण्यापासून वंचित राहिल्या असत्या. पण त्यांनी पूर्ण एकत्र आशा करून दाखवण्याचा हा चांगला त्यांचा योग आहे. आणि त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे. आमच्या सगळ्या आशांना पिक्चर दाखवला, त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. म्हणजे बाकीच्या अशा वंचित का राहिल्या असत्या, काय कारण आहे त्याचं? काय मानधन कसं वेळेवर- मानधन वेळेवर मिळत नाही. पिक्चर काय बघायचं, आपलाच आहे, आपलं आहे तेच काम आहे. हा. आणि असं या भूमिकेनं आता आम्ही जे बोलत होतो तरी निम्म्या आशा यायला तयार नव्हत्या, काही अशी कारण सांगत्या. पण आम्ही कंपल्सरी केलं आणि आम्ही तुम्हाला मोफत दाखवतो. त्यांनी मोफत दाखवला, त्यांना पैसे लागत होते त्यामुळे त्यांना बोलवून विद्याताईंना घेतलं. विनंती केली का की आम्ही सगळे का विद्याताईंनी स्वतः नाही, त्यांनी स्वतः दाखवलेलं, आम्ही विनंती नाही केलेली त्यांना. त्यांनी स्वतःहून त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांनी हा चांगलं काम करून आशांपर्यंत हा पिक्चर त्यांचंच काम त्यांना बघायला भाग पाडलेला आहे. भूमिका जगापुढे मांडलेली आहे, त्यामुळं आशाचं काम सर्व जगाला समजतंय. काय पात्र आहेत, म्हणजे काय स्टोरी काय आहे त्या चित्रपटामध्ये? स्टोरी म्हणजे कसं, म्हणजे लोक कशी अंधश्रद्धेला आहे ती की बाबा मुलगा होत नाही, घरी मुलगी होते, हॉस्पिटलमध्ये मुलगीच होते. हा तो नवरा विरोध करत असतोय तरी पण ती आशा आपला धीर सोडत नाही आणि ती त्या मातेला, बाळाला वाचवते आणि त्या मातेची आणि बाळाची रक्षा करते. आणि त्या डिलिव्हरी होते, सुखरूप होते आणि डिलिव्हरी दवाखान्यात होऊन मुलगा होतो तिला. आणि कुठलीही अंधश्रद्धा पाळू नका, ही असं जगाला ती दाखवून देते की म्हणजे एक चांगला एक संदेश आहे की सेविकेचं काम उजेडात आलेलं आहे. स्त्रीला दवाखान्यात नेऊन तिचं कार्य आशेचं चांगलं आहे आणि बाकीच्यांना संदेश आहे की बाबा काळजी घ्या आणि दवाखान्यात न्या.